हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आता म्हणजे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि आज ना म्हणजे कामं झाल्यानंतर मी एक्स्ट्राचं काम माझ्या डोक्यात आलेलं आहे. ते मला भरपूर भरपूर दिवसाचं म्हणजे ते काम कोणतं आहे ते मी सांगते. आज ना मला माझे जे डबे असते ना, म्हणजे आपण ज्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा छोटं मोठं सामान ठेवतो ते मला धुवून घ्यायचं आहे. तर तेच मला मग मी सकाळीच धुते म्हटलं, पण सकाळी थोडी घाई होती. मग म्हटलं जाऊ दे, निवांत करून घेऊया मस्त. आणि मावशी आल्या, मावशी यायच्याच आहे आमच्या भांड्यावाल्या. तर ऑलरेडी भांडे एवढे सारे निघून आहे ना, आमच्या घरी पाहुणे आले होते ते गेले, मग भांडे खूप सारे निघाले. पूर्ण रॅकच्या रॅक तिथे मागे आहे. म्हटलं मावशी जवळ द्याल तर आधीच ते भांडे जास्तचे आहे. मग म्हटलं मी स्वतःच ना थोडेच डबे आहेत तर ते घासून घेते आणि थोडा काळ काही किराणा वगैरे आणला होता ते भरून घ्यायचं आहे मला. तर म्हटलं मी आधी एक घासून घेते आणि नंतरच भरून घेणार. तर चला मग मी आता ना थोडंसं काम आहे ते आवरून घेते. बघा आमच्या पूर्ण रॅकवरचे भांडे ना पूर्ण घासायला दिलेले आहे मावशीला, कारण की भांडेच तेवढे निघाले होते त्याच्यामुळे. आणि हे जे डबे आहे ना ते मला घासायचे होते, कारण की म्हणजे याच्यामधलं सगळं संपून गेलं आणि मग ते टाकायचं आहे मला. तर म्हटलं आधी घासून घ्यावं, नंतर वाळू वगैरे घालून मग टाकून घ्यावं. त्याच्यासाठी आता मला हे बॉक्स पूर्ण डबे घासून घ्यायचे आहे. तर मी काढून घेते आता आणि इथे बेसिनमध्येच घासणार आहे, मी बाहेर वगैरे काही जाणार नाही. मावशीला दिलं तर मावशी पण घासते, पण ऑलरेडी ना भांडे खूप जास्त आहे त्याच्यामुळे मग मी म्हटलं नको, मीच घासून घेते. त्याच्यामुळे मीच घासते आहे आता इथे. आणि आपल्या किचनची साफसफाई ना म्हणजे इतकी निखटच राहते, आपण नेहमी करत राहिलं ना तरी पण कमीच आहे. तर इथे मी सगळे डबे काढून घेतले आणि आता याला मी छान मस्त घासून घेते आणि मग मस्तपैकी भरून घेते याच्यापासून. इथे बघा मी मस्त नवीन घासणी वगैरे काढलेली आहे, कारण की जे आपली नेहमी वापरतो ते घेतलं तर ते तेलकट वगैरे असते. मग या बॉक्सला तेलकट वगैरे लागायला नको, त्याच्यासाठी मी हे घासणी काढून घेतली नवीन. आणि साबणसुद्धा नवीन घेतली आहे. मागे जे एक्स्ट्रा म्हणजे नेहमीचे भांडे असते ते आहे. जर मावशी वगैरे आले तर मग तिला ते मला म्हटलं तर मग त्याच्यापेक्षा नवीनच काढून घेतली मस्त. आणि असं नवीन नवीन घासणी काढल्यानंतर असं करायला मला खूप आवडते. तुम्हालाही आवडते का मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे असं असं की छान होते मस्त. तर आता मी हे सगळे मस्त बॉक्स असे आधी पाण्याने धुवून घेते. पाण्याने गेलेलं मग याच्यामधलं जे आहे ते निघून जाते सगळं. छोटा मोठं जसं की बिस्किटचं भुगा वगैरे असते ते सगळं. मस्त पाण्यामध्ये मी काढून घेते आणि आता इथे मी घासणी अशी मस्त घासून घेते आणि याला मस्त घासते आणि मस्त वाळू टाकते. म्हणजे याच्यातलं जे पाणी उन्हामध्ये टाकते मी छान, त्याच्यातलं जे पाणी आहे ते निघून जाते आणि मग छान असं ओलावा वगैरे राहत नाही. आपण बिस्किट वगैरे ठेवतो मी याच्यामध्ये, त्याच्यामुळे. तसं तर मी आताच साफसफाई केली, पण आपण डेली जे बरण्या वगैरे असते त्याला हात लावत राहते ना, त्याच्यामुळे थोडंसं ते चिकट होते. तर हे नेहमी करतच राहावं लागते. तर मस्त मी आता घासून घेतली आहे. ओय ओय बेटा. आणि प्रिशा मस्त टी व्ही बघत आहे. ती मी काम करता करता तिचं नेहमी असते मला हे दे मला ते दे. तर ती ॲपल मागत होती, तिला ॲपल लिहून दे. ये
इथे बघा माझे ना हे सगळे डब्बे वगैरे घासून धुवून झालेले आहे. याला आता मस्तपैकी मी उन्हामध्ये ठेवून घेते, जेणेकरून हे छान असे वाळून जाणार. तर चला मग आता उन्हामध्ये ठेवून घेऊया याला मस्त. आता इथले ना डबे वगैरे छान वाळू घातलेले आहे मी. आता इथलं थोडंसं पाणी आहे ते वाळकर मी फिरवून घेणार आहे. ओलं ओलं होते त्याच्यामुळे. आणि इथे बघा मस्त आमच्या आई आली होती काल, तो बोरं वगैरे आणले छान. तर याचा व्हिडिओ मी फुल बनवलेला आहे, ते तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. मस्त छान शेतामधला ग्रीन ग्रीन भाजीपाला, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी सगळं आलेलं आहे. तर याच्यामध्ये आहे. आणि हे पेरू सुद्धा आमच्या शेतामधलेच आहे. मस्त छान. आणि इथे बघू शकता तुम्ही आमच्या प्रिशाचं ओलं ओलं होणे चालू आहे बेसिन मध्ये. बस इथे बघा मी जे डब्बे वाळू घातले होते ना तिथेच मी आली आणि मस्त थोडेसे वाळले गेलेले आहे. आणि आता याला मस्त इथं मी ओट्यावर बसली मागच्या, आणि आता याला मस्त इथं पुसून घेते डब्याला मस्त बसल्या बसल्या जागी. जर हे डबे मी गॅस ओट्यावरती नेले असते तर मला उभं राहून पुसावं लागलं असतं. तर त्याच्यापेक्षा मी मस्त अशी इथे मागच्या ओट्यावर बसली आणि मस्त अशी मला काही पुसायचं वगैरे असेल ना तर आमच्या जे प्रिशाचे जे जुने कपडे असतील जे येत नाही ते छान अशी मी काहीही पुसायला काढून घेते आणि मग ते आपोआपच खराब होऊन जाते. तर तुम्ही काय करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मस्त माझे बसल्या जागी गोष्टी करत करत डब्बे सुद्धा पुसून झालेले आहे. मस्त उन्हामध्ये ठेवली होती मी याला. आणि मग आता थोडेसे वाळले तर ते मी पुसून घेत आहे. आणि आता आमची प्रिशाना झोपेला सुद्धा आलेली आहे, तिला झोपवायचं सुद्धा आहे मला. त्याच्या आधी मी हे सगळं कंप्लीट करून घेते, नंतर मग तिला झोपवा आणि मग परत शूट करा, हे मग परत होत नाही. त्याच्यामुळे मग मी आत्ताच करून घेत आहे. आणि आपण ना किचनमधलं कितीही काम काढलं ना तरी कमीच आहे. म्हणजे आणि जेवढं घरामध्ये ना आपण पूस पास करत राहिलं तेवढं चांगलं वाटते. पण छोटं बाळ असल्यामुळे शक्य होत नाही, तरी जेवढं होते तेवढं करत असते मी. तर इथे बघा फ्रेंड्स माझे ना सगळे डबे वगैरे पुसून झालेले आहे. आता मी याला ना किचन ओट्यावरती नेणार आणि याच्यामध्ये काय भरायचं आहे ते भरून घेणार. तर चला मग आता आपण जाऊ, हे डबे नेऊया किचन ओट्यावरती. तर इथे बघा माझे ना हे डबे वगैरे छान मी पुसून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला हे काही ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ते भरून घ्यायचे आहे. आणि जसं की हे शेंगदाणे वगैरे आहे, खारदाणे, हे सगळं भरून घ्यायचं आहे. मी आणि कालच आणले होते, तर माझे डबे ठेवायचे वाट होते ते पण घेतलेले आहे आता. आणि हे जे आहे ते मी तर हे असे काही ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ते एअरटाईट कंटेनर डब्बामध्ये ठेवलं तर छान राहते. नाहीतर तसेच ठेवले तर ते असे नरम पडते त्याच्यामुळे. आणि हे अंजीर सुद्धा मी याच्यामध्येच ठेवत असते. आणि हे सुद्धा मी भरून घेतलेले आहे मस्त. या डब्यामध्ये काय भरायचं आहे ते सुद्धा मी नंतर भरून घेणार आहे. आणि आता सध्या मी इथे ठेवते. तर हे जे बिस्किट वगैरे आहे ना ते सुद्धा मी याच्यामध्ये ठेवून घेते, कारण की आपण बाहेर ठेवलं ना तर ते थोडंसं नरम पडते. मग मी अशीच याच्यामध्ये ठेवून घेते बॉक्समध्ये, डब्यामध्ये. कारण की आपण एक पॅकेट फोडतो आणि तेवढं खाणं होत नाही, त्याच्यामुळे मग ते तसंच ठेवलं की परत ते खराब होऊन जाते. मग मी याच्यामध्ये ठेवून घेतलेले आहे. आणि हे जे अंजीर आहे ते मी चेंज करणार आणि याच्यात ठेवून घेणार. आणि
हे जे आहे ते आमच्या प्रिशाला दिसलं ना फिनिश होत वरी ती दे म्हणते, म्हणून हे मी लपवूनच ठेवत असते. तर चला सगळं भरून वगैरे झालेलं आहे आणि आता हे सगळं मी परत मध्ये टाकून घेते आणि मस्त आपण डबे लावून घेतलेले आहे डबे आणि रिकामे होते तर चांगले दिसत नव्हते आणि मस्त धुवून मी लावून घेतले. आणि आज आमची रॅक सुद्धा रिकामी आहे कारण की भांडे सर्व धुवायला आहे त्याच्यामुळे. आणि नंतर झाल्यानंतर मी इथे लावून घेणार आहे. तर हा आजचा छोटासा व्हिडिओ आहे. बघा मी ना सगळं काही लावून घेतलेलं आहे मस्त रॅकवरती आणि सर्व काम सुद्धा फिनिश झालेलं आहे. आता मला प्रिशाला झोपी घालायचं आहे. तर बघा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. हा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि कमेंट करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर भेटूया परत. बाय.